संतोष देशमुख सरपंच यांची जी निर्गुण हत्या झाली, खरं म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. मी यापूर्वी देखील त्याचा निषेध केलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय SITचे असतील, CIDची चौकशी असेल, ही अतिशय व्यवस्थित त्याच्यामध्ये चौकशी सुरू आहे आणि जे आरोपी आहेत, एकही आरोपी सुटणार नाही. मी कालही म्हणालो, कानून के हात लंबे होते हैं, नाक दाबल्यावर तोंड उघडलं आणि फरार झालेले आरोपी, त्यांची जेव्हा प्रॉपर्टी सीज झाली, त्यांची बँक खाती गोठवली गेली, तेव्हा ते शरण आलेत. जे उरलेले आहेत त्यांना पण पोलीस पकडतील. कोणी याच्यामधून बाहेर राहणार नाही आणि ही केस सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे. ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन याच्यामध्ये तज्ज्ञ वकील, विशेष वकील लावून कोर्टाला विनंती केली जाईल, कारण ज्या पद्धतीने निर्गुणपणे ही हत्या झालेली आहे संतोष देशमुख यांची, तेवढीच कठोर शिक्षा या सर्व आरोपींना झाली पाहिजे. या आरोपींची पाळंमुळं सरकार खोदल्याशिवाय राहणार नाही आणि या सर्व जे आरोपी आहेत, फास्ट ट्रॅकवर केस घेऊन सरकार कोर्टाला विनंती करेल, अशा निर्गुण ज्यांनी हत्या केली त्यांना फासावर लटकवलं पाहिजे, असा प्रयत्न सरकारचा असेल. या प्रकरणात वाल्मिक कराडशी संबंधित उद्धव CID चौकशी चालू आहे. CID चौकशी चालू आहे. या चौकशीत जे निष्पन्न होईल, दूध का दूध, पाणी का पाणी होईल. सर, उद्धव ठाकरेंनी खासगी